तर बघा मंडळी, एका शेतकऱ्याला 2 मुली असतात. दोन्हीही मुलीचे तो शेतकरी लग्न करून देतो. दोन्हीही मुली गरिबा घरी पडतात, 2-2 एकर शेतीवाल्यांना. तर उत्पन्न सुद्धा तसं होत नाही. पण एक जे मुलगी असते खूप कष्टाळू असते आणि एक मुलगी असते थोडी आळशी असते. कष्टाळू मुलगी शून्यातून विश्व निर्माण करते, म्हणजेच 2 एकराची 8 एकर जमीन करते फक्त कष्ट करून. कारण भाजीपाला लावते शेतामध्ये, वेगवेगळे उद्योग करून, ते आपले प्रयोग करून शेतीमध्ये थोडाफार पैसा कमवून अशी शेती थोडी थोडी घेऊ तिने 8 एकर जमीन केलेली असते. दुसरी मुलगी मात्र 2 एकरवाल्याला दिली असते, ते 2 एकर विकून खाल्लेली असते आणि तिच्यावर खूप अत्यंत परिस्थिती तिची गंभीर असते. कारण तिला बिलकुल कष्ट करायची काही ताकदच नसते तिच्यामध्ये, म्हणजे कष्ट करायची आवडच नाही बिलकुल. आणि त्यावेळेस काय होतं ना, की आईवडिलांच्या डोळ्यामध्ये ती श्रीमंत मुलगी जळू लागते आणि ही गरीब आहे म्हणून हिला आईवडील पुरवू लागतात. पण कितीही पुरवू ते पुन्हा तिला आयतं खायची सवय व्हायला लागते. तर अशा वेळेस त्या आईवडिलांनी काय केलं पाहिजे मंडळी? तिला आयतं नेहमी देतच गेलं पाहिजे का गरीब आहे म्हणून, की दुसरं काय केलं पाहिजे? एक कमेंट नक्की करा. आणि राहिला प्रश्न त्या 2 एकराचं 8 एकर केली त्या मुलीचा, तर तिचं योग्य होतं का? आणि ते यांना बिलकुल आता काही मदत करत नाही, ते सुद्धा तिचं योग्य आहे का? ते कमेंट नक्की करा.